संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय। सकाळचा विसावा, दुपारचं भोजन, दुपारचा विसावा आणि रात्री मुक्काम असं करत सोहळा पुढे सरकत असतो। आज सकाळी धर्मपुरी येथे पालखी सोहळ्यानं विसावा घेतला। त्या ठिकाणी उपस्थित दिंडीसोबत चर्चा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात। जय हरी विठ्ठल। मी आता धरमपुरीमध्ये आहे आणि हा सोलापूर जिल्ह्याची ही वेस आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण इथूनच सोलापूर जिल्हा सुरू होतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज माऊलींचा पालखी सोहळा प्रवेश करतोय। मी आता धरमपुरीमध्ये ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सकाळचा विसावा सुरू आहे आणि सकाळच्या विसाव्याला ही सगळी वारकरी मंडळी ही नाश्ता करत असतात आणि थोडीशी विश्रांती घेऊन हे पुढच्या त्यांच्या नातेपुतेच्या दिशेने मार्गस्थ होतील। रस्त्याच्या कडेला बसूनच विश्रांती चालू आहे। गंगाखेडची हा एक दिंडी आता माझ्यासोबत आहे आणि या दिंडीतले हे सगळे सहभागी वारकरी भाविक हे आता या ठिकाणी नाश्ता करतायत, नाश्त्याचा आनंद घेत आहेत। माऊलींच्या जयघोषामध्ये हा पालखी सोहळा ज्या वेळेला पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो त्यावेळेला अनेक ठिकाणी सकाळचा विसावा होतो, दुपारचं जेवणासाठी पालखी थांबते, संध्याकाळी विसावा होतो, त्याही वेळेला नाश्त्याचा कार्यक्रम असतो आणि मग मुक्कामाच्या ठिकाणी पालखी पोहोचत असते। आपण या सगळ्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपण या पालखीचे जे प्रमुख आहेत काका पाचकोर आत्ता आपल्यासोबत आहेत। काका, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। एकूणच आपल्या या दिंडीबद्दल आणि एकूणच या सोहळ्याबद्दल आपल्या काय भावना आहेत? या ठिकाणी आम्ही असं सांगू शकतो की आज माऊली महाराज मुडेकर हे सोपान काका इसादकर यांचे पटशिष्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी चालत आहे आणि ही या दिंडीला जवळपास आज 25-30 वर्ष झाले ही दिंडी चालत आहे। अनेक आमच्या वारकरी असे आहेत की घरी एसीमध्ये बसणारे पण या ठिकाणी रोड बघत नाहीत किंवा काटे कुटे काही बघत नाहीत, जशी जागा भेटेल तसे बसतात। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा। आपल्यासोबत ही दिंडी होती आणि या दिंडीचा हा सकाळचा विसावा या ठिकाणी होतोय आणि खूप छान असं भक्तिमय वातावरणामध्ये आज धरमपुरीमधून सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींचा पालखी सोहळा हा प्रवेश करेल। कॅमेरामन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी धर्मपुरीवरून।